लॉर्ड एकमेकाला आपण प्रेस लॉर्ड देऊ आणि देवाच्या नावाची स्तुती करूया. मदर डे बद्दल आपण काय केलेलं आहे, ऐकलेलं आहे. किती लोक आईवर प्रेम करतात सांगा ना, करतात का नाही? आई म्हणजे घरातली आई, चर्च मधली पण एक आई आहे आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला शिकवतात ते पण काय आहे, आपले आई आहे. प्रेस लॉर्ड. आणि बायबलचं वचनच सांगतं ना, आई वडिलांचा तुम्ही काय करा, सन्मान करा. प्रेस लॉर्ड. मदर डे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रोज पाहिजे. रोज तुम्ही आणि मी आपल्या आई वडिलांचा काय केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, बायबल मध्ये एक येशूची एक आज्ञा आहे आणि ती आज्ञा आपल्याला रोज फॉलो करायची. प्रेस लॉर्ड. बघा किती लोक फॉलो करायला तयार आहे, माझ्या बरोबर आहे का? किती लोक माझ्या बरोबर आहे? काही काही लोक डोळे पुढे आहेत, कान तिकडे कुठेतरी गाण्याकडे चालू आहे, असं आहे का? प्रेस लॉर्ड. तर एक बायबलचं वचन वाचूया, मार्क सुवर्तमानाचा आपण 16वा अध्याय काढूया आणि त्या 15 वचनामध्ये येशूने एक आज्ञा सांगितलेली आहे. तुम्ही पुढे ब्रदर, पुढे या, तुम्ही या पुढे, पुढेच्या काठी पुढे, झेडी झेडी पुढे, मला दिसत नाही इकडं. हा, आणि इकडून तिकडं तिकडून इकडे जायचं नाही, गपचीत बसायचं. हा हा ठीक आहे, वाचा. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हा पुढं. जो विश्वास धरितो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरीत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नव्या नव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखण्यावर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील. प्रेस लॉर्ड. बायबल मध्ये काय सांगितलेलं आहे की मग त्याने सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करा, घोषणा करा. प्रेस लॉर्ड. जर आपण देवाची आपण सुवार्ता सांगत नसेल तर आपण कसे आहेत, एक वांज आहोत. प्रेस लॉर्ड. बोला ना, कसे आहोत, वांज आहे. जर आपल्यामधून फळ येत नसेल तर आपण कसे आहेत, वांज. वांज झाडाचं बायबल मध्ये एका ठिकाणी मध्ये सांगितलेलं आहे की एक अंजिराचं झाड होतं आणि त्या झाडाला येशू एक वेळेस काय चाललेलं आहे, तिथून जात असताना त्या अंजिराच्या झाडाला येशूला काय दिसलेलं नाहीये, फळ दिसलेलं नाही. पण येशू काय म्हणलेलं आहे, इथून पुढे याला काय दिसणार नाहीये, फळ दिसणार नाहीये. जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जर तुम्ही आणि मी देवाच्या आज्ञा पाळत असेल तर तुम्ही आणि मी काय आहे, आशीर्वादित आहे. हालेलुया. बोला हालेलुया. किती लोक बोलणारे हालेलुया. देवाची आज्ञा काय केली पाहिजे, आपल्याला रोज पाळायची. प्रेस द लॉर्ड. काय करायचं आपल्याला, बोला ना, काय करायचंय? मला आवाज ऐकायला येत नाही. बायबल मध्ये सांगितलं, त्याने सांगितले की जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करायची आहे, घोषणा करायची. काय काय लोकांना वाटतं आपण तर वेळेस ऐकलेलंच आहे, अरे पण ही सगळ्यात महत्वाचं आज्ञा आहे परमेश्वराची. आज आपण एकमेकाला काय केलं पाहिजे, सुवार्ता सांगितली पाहिजे. जर आपण सुवार्ता सांगत नसेल, जर आपण समजा आता सिस्टरने सांगितलं हन्नेविषयी, बरोबर, तिला लेकरू नव्हतं, लेकरू नसल्यामुळे तिची सवय तिला काय करायची, चिडवायची. प्रेज द लॉर्ड. पण लेकरू झाल्यानंतर चिडवलेलं आहे का? मला माझा सांगायचा विषय काय आहे, तुम्ही आणि मी या जगामध्ये आलेलो आहे तर तुम्हाला मला सुवार्ता सांगायची आहे. आणि ते काम कोणी केलेलं आहे, येशूने पण केलेलं आहे. बघा ना, येशूने पण बायबल मध्ये सांगितलेलं आहे, सुवार्ता त्यांनी काय केलेले आहे, सांगितलेले आहे. मार्क सुवर्तमान याचा पहिला अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. हा, येशू योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, सुवार्तेवर काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे. म्हणजे सुवार्ता
सगळ्यात महत्वाचं कुणी सांगितलेलं आहे? येशूने पण सांगितलेले आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता म्हणजे काय आहे? बोला ना, म्हणा सुवार्ता म्हणजे काय आहे? सुवार्ता म्हणजे चांगली बातमी आहे. तुमच्यासाठी दाविदाच्या गावात कोण जन्मलेला आहे? थारणारा जन्मलेला आहे, तो येशू जन्मलेला आहे. सुवार्ता काय आहे? की येशू तुमच्या आणि माझ्या पापांची काय करत आहे? क्षमा करत आहे. सुवार्ता म्हणजे काय? येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर त्यांनी काय दिलेलं? बलिदान दिलेलं आहे. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. आपण लाजतो सांगायला. स्वतःचं काम असलं साऱ्या दुनियात आपण सांगत फिरतो, बरोबर आहे की नाही? मला नोकरी लागली, मला नोकरी लागली, माझं काय झालं, माझं प्रमोशन झालं, माझं प्रमोशन झालं. प्रमोशन झालेलं तुझं कुठं जात आहे? दिल्ली पर्यंत जात आहे. पण मला तुम्हाला सांगायचं आहे, त्या देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी काय केलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे? जगाच्या शेवटच्या गावापर्यंत आपल्याला येशू पोहोचवायचा आहे. हालेलुया. काही लोक फक्त हृदयापुरतेच ठेवतात, येशू तर ठेवतात. अरे येशू तर ठेवण्याची जागा नाहीये. येशूला काय करायचं? सगळीकडे घेऊन जायचं आहे. आपण ख्रिस्ती लोक काय करत आहे? आज आपण सुवार्ता सांगतच नाही. आपण म्हणतो आता संकट येत आहे, मग असं होत आहे, इकडून असं होत आहे, तिकडून तसं होत आहे. बायबल मध्ये सांगितलं की 12 प्रेषित काय झालेलं आहे? रक्तस्राव साक्षी झालेला आहे. पौलाला कसं मरण आलेलं आहे, हेत्राला कसं मरण आलेलं आहे, योहानाला कसं मरण आलेलं आहे. बायबल मध्ये 12 प्रेषित कसे मरण पावलेले आहे. त्यांनी जीवाची देखील काय केलेली आहे? पर्वा केलेली नाहीये. आणि आपण काय करत बसतो? येशू हृदयामध्ये ठेवतो. चांगली गोष्टी. हा येशू सगळीकडे काय करायचं आहे? प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय झालं पाहिजे? गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ही सुवार्ता आहे. देव येशूने सुद्धा काय केलं? येशूचा ज्यावेळेस जन्म झाल्यानंतर देवदूतांनी पण काय केलेली आहे? सुवार्ता सांगितलेली आहे. सुवार्ता सगळ्यात महत्वाचं एक वचन वाचूया आपण. यवन कृषी वर्तमान रोमकरास 10वा अध्याय आणि 17 वचन वाचूया आपण. म्हणून जे ऐकले त्याचा परिणाम विश्वास. लाल बायबल मध्ये वाचा. आणि याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या याप्रमाणे विश्वास वार्तेने वार्ता वचनाद्वारे होते. अजून पण मी विचारतो, त्यांनी ऐकले नव्हते काय? हो, खरोखर ऐकले आहे. त्याचा नाद सर्व पृथ्वीवर व त्याचे शब्द दिगंतरी पोहोचले. अजून प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं बायबल मध्ये? काय सांगितलं? विश्वास कशाने होणार आहे? वार्ता या शब्दाचा अर्थ काय आहे? सांगा ना, बोला ना, शेजारच्याला बोला ना. काय म्हटलं त्याच्यामध्ये? परत एकदा वाचा. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे होणार आहे. तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे? सुवार्ता म्हणजे काय? वचन सांगितलं पाहिजे. सुवार्ता म्हणजे काय आहे? पश्चातापाबद्दल आपलं काय केलं पाहिजे? सांगितलं पाहिजे. सुवार्ता म्हणजे काय? तुमच्या आणि माझ्यासाठी कोण मरण पावलेला आहे, तुम्हाला मला घ्यायला कोण येणार आहे, याबद्दल आपल्याला काय केले पाहिजे? वार्ता. वार्ता या शब्दाचा अर्थ काय? बातमी. प्रेज द लॉर्ड. बातमी बरोबर लागतात आहे का नाही? शेजारची किती धुणं धुवायचं, किती भांडे घासायचे, या बातम्या सगळ्या असतात आपल्याला. हालेलुया. बातमी ती बातमी नाही पाहिजे ना आपल्याकडे. आपल्याकडे देवाचं वचन हे सगळ्यात मोठी बातमी आहे. सुवार्ता म्हणजे देवाचं वचन सांगायचं आहे. तुम्हाला माहिती आहे का देवाचं वचन काय? सांगा ना. देवाचं वचन म्हणजे हे देवाचा आत्मा आहे. आपण कुठाची सुवार्ता सांगत आहे? आपण स्वर्गीय देव, जो राजाचा राजा, प्रभूचा प्रभू, तो युगानुयुग जिवंत आहे, तो तुमच्यासाठी मरण पावला आणि जो परत येणार आहे, त्या जिवंत देवाची तुम्ही आणि मी काय करत आहे? सुवार्ता सांगत आहे. हालेलुया. हालेलुया. जागा करा जरा, एकमेकाला जागा करा जरा. पाय दुखतेत का? पाय दुखत असेल तर उभं राहा. आपण सगळे चला उभं राहा. माझ्यासाठी उभे राहा. माझ्यासाठी चला. काय सांगितलं तिथं? विश्वास वार्तेने. वार्ता काय करायची आहे? सांगायची आहे. आणि वार्ता कशाने होणार आहे?
कशाने होणारे वार्ता गपचीत बसून काय देवाच्या वचनाने. मास्टर काय बोलले, काल काय बोलले, कालच्या रविवारी काय बोलले माहितीच नाही, उद्या काय बोलले माहितीच नाही, परवा दिवशी काय बोललो माहितीच नाही. अरे वचन बोलला, ज्या वेळेस तुम्ही वचन बोलणार आहे, वचन काय आहे, दुधारी तलवार आहे. ज्या वेळेस तुम्ही वचन बोलणार आहे ती आहे वार्ता आहे. कोणाची वार्ता आहे? देवाची वार्ता आहे, देवाच्या वचनाची वार्ता आहे, आत्म्याची वार्ता आहे. कुणाची वार्ता आहे? देवाची वार्ता. वचन सांगायचं का नाही? सांगायचं. हा येशू पेढे देतो, येशू लाडू देतो. अरे येशू हे तर लांबची गोष्ट, जगातली गोष्टी. पश्चातापाची सुवार्ता. येशू काय देत आहे? पापाची क्षमा. क्षमा. कोणाला काय देत आहे? पापाची क्षमा. कुठून सांगितलं? बायबलमधून. वचनामधून. काय सांगितलं? याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने. वचनाद्वारे. कशाद्वारे सुवार्ता गाजवली जाणार आहे? वचनाद्वारे. म्हणून देवाची आज्ञा, येशूची आज्ञा काय आहे? तुम्ही जाऊन सुवार्तेची घोषणा. जगातील सर्व सृष्टीला तुम्ही आणि मी काय करायचे आहे? सुवार्तेची घोषणा करायची आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया, बोला हालेलुया, हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं. अजून एक वचन वाचूया आपण, या कृषी वर्तमान 6:13. 6:13 मध्ये वाचूया, पटापटा जाऊ आपण. मग जेवणाऱ्यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवळच्या 5 भाकरीचे 6:63. आत्मा हा जिवंत करणारा आहे, देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहेत ती आत्मा व जीवन अशी आहेत. हालेलुया. हा, कळलं का? Yes. हा, आत्मा काय आहे? जिवंत जिवंत करणारा करणारा आहे. आहे. जिवंत करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग वचन देवाचा आत्मा आहे, त्याच्याद्वारे काय मिळत आहे? तारण मिळत आहे. वचन काय आहे? दुधारी तलवार आहे. इब्री 4:12 मध्ये वाचूया आपण, फटाफट घेऊया. इब्री 4:12 मध्ये वाचूया. देवाचं वचन कसं आहे? सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून ते साधे मज्जा त्यांना भेदून ते काय आरपार जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. वचन घ्यायचं का नाही मग? हा, वचनाची तलवार. हालेलुया. हा, सुवार्ता तर सांगायची, पण तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला आणि मला काय दिलेलं आहे? शस्त्र सामुग्री दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड. काय दिलेलं आहे? त्या शस्त्र सामुग्रीमध्ये तुम्हाला आणि मला काय अजून? सुवार्ताच्या पादत्राण देखील परमेश्वर हो देवाने तुम्हाला आणि मला दिलेले आहे. हालेलुया, बोला हालेलुया. हे वचन काय आहे? दुधारी तलवार. वचन देवाचा आत्मा आहे. तुम्हाला 7:63 मध्ये पुन्हा एकदा वाचा. वचन काय आहे? जिवंत करणारा देवाचा आत्मा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वाचा ना. आत्मा हा जिवंत करणारा आहे, आत्मा हा जिवंत करणार आहे. देहापासून काही लाभ नाही. देहापासून काही लाभ नाही. म्हणा देहापासून. देहापासून जरा स्टाईल मध्ये करा. देहापासून. देह मातीत जाणार आहे, सोडून जायचं. देहापासून काही लाभ नाहीये. पुढे काय म्हटलं? देवाला लागणाऱ्या गोळ्या, औषध, बिस्किट काय असेल काय गोळ्या खाऊनच मरणार आहे. आजारी पडूनच मरणार आहे. मरणार आहे का नाही? कुणी मरणार नाही का? मरणारच आहे. जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल तर तुमच्याकडे काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. तुमच्याकडे काय? जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल तर तुम्ही तुमचं काय झालं? तारण झालेलं आहे. जर तुमच्याकडे देवाचं वचन असेल तर देवाचा आत्मा तुमच्याकडे आहे. हालेलुया, बोला हालेलुया, बोला हालेलुया. जागा करा जरा स्वतःला. काय पाहिजे? मी परत शस्त्र सामुग्रीकडे येणार आहे. कोणीतरी पिसावा अध्याय काढून ठेवा. हालेलुया. काय सांगितलं त्याच्यामध्ये? परत एकदा वाच. सुंदर. आत्मा हा जिवंत करणारा आहे, आत्मा हा जिवंत करणारा आहे. देहापासून काही लाभ नाही. देहापासून काही लाभ नाही. देहापासून काय लाभ नाहीये. मी जी ही वचने तरी देहापासून काही लाभ नाही आपल्याला. काय नाही भेटला देहापासून. Yes. किती डांबर जरी लावलं केसाला, किती चेहरा जरी टटावला, काय इकडं झालं रे ते? देहापासून काही 60 वर्षाची म्हातारी. आमचे पास्टर बोलत होते, त्यांची आठवण आली ब्रदरला. 60 वर्षाची म्हातारी ब्युटी पार्लर मध्ये जाते.
काय सांगितलं वचनामध्ये? देहापासून काही काही लाभ लाभ नाही. नाही. देहासाठी काय काय करतो? देहासाठी चर्च बुडवत आहे, पण सुवार्थ करत नाहीये. सुवार्थ सांगत नाही म्हणजे काय? लाजिरवाणी गोष्ट आहे. हो, तुम्ही आणि मी सुवार्थ सांगत नाही म्हणजे आज तुम्ही मी कोणाला ना करत आहे? देवाला ना करत आहे. जर सुवार्थ आपण सांगत नसेल तर तुम्ही कोणाला नाकारतात? देवाला नाकारतात. हालेलुया. जर तुम्ही इथं सुवार्थ सांगत नाही, देवाला नाकारतात, तर स्वर्गापुढे स्वर्गामध्ये तो परमेश्वर सगळ्या पुढे तुम्हाला काय करणार? नाकारणार आहे. हालेलुया. काय करायचंय? सुवार्थ सांगायची. हा, देहाची सुवार्थ सांगत येतो आपण. नाही. देहाची सांगायची का? नाही. कशाची सुवार्थ सांगायची? देवाच्या. देवाच्या वचनाची. हालेलुया. बोला मला, देवाच्या वचनाची. देवाच्या वचनाची. असं करा जरा, देवाच्या वचनाची. असं हात करा, असं पावर इंदा देवाच्या वचनाची. शेजार खाला म्हणा. देवाच्या. माझ्या नादी लागला सोडणार. ही सुवार्थ आहे का? नाही. वचन बिचन सगळं पाहिजे. माझं नाद मी आहे ना, मी आताच प्रार्थनेमध्ये आलो बरं का, पण मी जुना खूप डेंजर होतो. मी ही सुवार्थ आहे का? अजिबात नाहीये. जर तुमच्यामध्ये देवाचं वचन असलं तर तुम्ही काय करणार आहे? माफी करणार आहे. माफी म्हणजे काय आहे? सुवार्थ आहे. येशू ख्रिस्ताने काय केलं? वधस्तंभावर काय केलं? माफ केलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. काय सांगितलं वचनामध्ये? देहापासून काही आत्मा लाभ जिवंत करणारा आहे. आत्मा जिवंत करणार आहे. देहापासून काही लाभ नाही. देहापासून काही लाभ नाही. लाभ नाहीये. देवापासून लाभ नाहीये. कशापासून लाभ आहे तुम्हाला आणि मला? जर तुम्ही देवाचं वचन म्हणजे सुवार्थ सांगत असेल तर त्यापासून तुम्हाला आणि मला काय लाभ आहे? हालेलुया. चर्चला येऊन बसतात ना तुम्ही, हालेलुया. हे तुमच्यासाठी लाभ आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय करत होती त्यांना इथे येऊन बसायची? त्यांना माहिती लाभ आहे. Yes, काय hallelujah. लाभ आहे? लांबून लांबून तुम्ही येतात. काय आहे तर लाभ आहे. लाभ आहे. जर आपण सुवार्थ कोरोना कसं एकमेकाला हात लागला का लगेच काय करायचं? लागायचा. जर तुम्ही सुवार्थ सांगत असाल तर येशूने पण सांगितली, देवदूताने पण सांगितली, प्रेषितांनी पण सांगितली, आणि तुम्हाला मला एक आज्ञा पण येशू देऊन गेलेला आहे. जगातील सर्व राष्ट्रात तुम्ही सुवार्थाची घोषणा करायची. सुवार्थ आपल्याला काय करायची? एकमेकाला काय करायचं आहे? सांगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं बायबल मध्ये? देहापासून काही लाभ नाही. हा, देहापासून काही लाभ नाही. ही जी वचने तुम्हाला सांगितली. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा व जीवन अशी आहे. हालेलुया. वचनामधून आपण जर सुवार्थ सांगत असेल तर त्याच्यामध्ये काय काय होत आहे? तुम्ही लोकांमध्ये जीवन टाकत आहे. Praise the Lord. काय टाकत आहे? जीवन टाकत आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराचा मरत आहे आणि तुम्ही काय करत आहे? वचन सांगत नाहीये, येशू सांगत नाहीये, म्हणून तो काय होत आहे? मरत आहे. त्याचं जीवन काय होत आहे? संपून जात आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. असं करायचं का आपण? नाही करायचं. सो जीवन काय टाकत आपण? वचन सांगत आहे म्हणजे काय करत आहे? देवाचा आत्मा त्यांच्याकडे वचनाद्वारे परमेश्वर काय करत आहे? त्यांची काय करत आहे? भेट घेत आहे. हो, जर आपण सुवार्थ सांगत आहे, आज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आणि मला जर कोणी सांगितलं नसतं तर तुम्ही आज मी या ठिकाणामध्ये असतो का? कधीच नसतो. मला जर कोणी जर सांगितलं नसतं तर आज तुम्हाला पास्टर वाटतात लय चांगले, पण पास्टरचा इतिहास विचारा 20 वर्षापूर्वीचा. हालेलुया. दारू पिणं, गुटखा खाणं, तंबाखू खाणं, मेला असतो मी. पण जर तुमच्या आमच्या सारख्यानी जर मला वचन नसतं सांगितलं, मला सुवार्थ जर नसती सांगितली तर आज मी या जगात असतो का? नसतो मी. आज कितीतरी लोक काय होत आहे? मरत आहेत. कितीतरी बहिणी वाईट मार्गाला जात आहे. कितीतरी भाऊ लोकांचा काय होत आहे? नाच होत आहे. कितीतरी लोक काय होत आहे? त्यांचं वाटुळं होत आहे. पण तुम्ही आणि मी काय बसून ठेवलेलं आहे स्वतःला. बसून ठेवायचं का स्वतःला? काय करायचं आपल्याला? सुवार्थ सांगायची त्यांना. का कोणाची आज्ञा आहे? पास्टरची आज्ञा आहे काय? माझी आज्ञा का? कोणाची आज्ञा आहे? येशूची आज्ञा आहे. Praise the Lord. आपण एकमेकाची निंदा सगळ्या दुनियात करत बसतो. या चर्चचं तिकडचं, त्या चर्चचं तिकडचं, त्या चर्चचं तिकडचं. आपल्याला या गोष्टी करायच्या नाहीये. आपल्याला काय करायचं आहे? देवाचे सुवार्थ सांगणे.
याप्रमाणे विश्वास वार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाद्वारे. ख्रिस्ताचं वचन तुम्हाला आणि मला काय करायला सांगत आहे? लोकांना सांगा, त्यांना वाचवायचं आपल्याला. कोणाला वाचवायचंय? वाचवायचं का नाही? वाचवायचे. घरी बसून म्हणायचं वाचवायचे. पास्टरला महिना झालं बोलावले प्रार्थनेला. वाचवायचे. रोज संडेला प्रेयरला या. घरी कॉटेज मीटिंग ठेवा. वाचवा लोक. लोकांना काय करायचे? कोरोनाच्या काळामध्ये लय वाचित होतो आपण. नातेवाईक कुणीच कोणाच्या मौतीला येत नव्हतं. मीच माझा सक्का चुलत भाऊ होता. घरचे म्हणे अरे कशाला जातो? मी नाही, जाईन मी. प्रेज द लॉर्ड. कोणासाठी जायचंय? जर पौल गेला नसता, जर पेत्र गेला नसता, जर फिलिप गेला नसता, जर आंद्रिया गेला नसता, जर थोमा गेला नसता, तर तुमच्या आणि माझ्यापर्यंत येशूचं वचन आलं असतं का? येशूची सुवार्ता तुमच्या आणि माझ्यापर्यंत आली असते का? कधीच आली नसती. प्रेज द लॉर्ड. कुठं आला थोमा? कुठं आला? केरळमध्ये आला. जाऊ द्या ना. बायबल मध्ये स्पष्ट सांगितलं. पौल म्हणतो की जर तुम्ही आणि मी सुवार्ता सांगत नसेल तर तुमची माझी काय होणार आहे? दुर्दशा होणार आहे. दुर्दर्शन नाही बरं का? दुर्दशा होणार आहे. मग काय करायचं? दुर्दशा झाली पाहिजे का? काय केलं पाहिजे? सुवार्ता सांगितली पाहिजे. चांगली बातमी येशू विषयी. येशू तारण देतो. येशू पापाची क्षमा करतो. येशू संरक्षण देतो. येशू प्रोटेक्शन देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलं की आत्मा व जीवन अशी आहे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या वचनामध्ये काय आहे? आत्मा आहे. आणि दुसरं गोष्ट काय? तुम्ही बायबल वाचा, तुम्हाला काय भेटल? आत्मा भेटल. आणि सेकंड नंबर काय भेटणार आहे? जीवन भेटणार आहे. काय लोकांना कंटाळा येतो बायबल वाचायला. अरे बायबल मध्ये काय ठेवलेलं आहे? बायबल मध्ये तुमच्यासाठी, तुम्हाला गुड न्यूज, बायबल मध्ये तुमच्यासाठी सर्व प्रकारचं काय आहे? त्याच्यामध्ये आशीर्वाद आहे. तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर बायबल मध्ये आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला गुगलवर उत्तर भेटणार नाहीये. इकडं तिकडं उत्तर भेटल तुम्हाला. पण कधी कधी मॅपला पण तुम्हाला मॅप पण काय करून टाकेल, कधी कधी चुकून टाकेल. पण जर बायबल मध्ये तुम्ही एक वचन वाचलं ना, हो तुमचं जीवन काय होणार आहे? बदलून जाणार आहे. कोण बदलणार आहे? येशू. मला कोणी बदललं? येशूने बदललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला माहिती आहे का? म्हणा फिलिप म्हणा. फिलिप मध्ये काढू आपण. प्रेषिताचं कृत्य 7वा अध्याय आणि 4 ते 8 वचन वाचूया आपण. प्रेषित 7वा अध्याय 4 ते 8 वचन वाचूया. तो खासदाच्या देशातून निघून हारानात जाऊन राहिला. मग त्याचा बाप प्रेषित 6वा अध्याय आणि 2 वचन. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. तर बंधून जन हो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन, फिलिप, प्रखर, निकानूर, तिमोन, पार्मिना व यहूदी मतानुसारी निकला व अंतिओखिया यांची निवड केली. त्यांनी त्यांना प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. फर्स्ट नंबर सगळ्यात महत्त्वाचं फिलिपाने काय केलेलं आहे? पंक्ती सेवा केलेली आहे. कोणती सेवा केलेली आहे? पंक्ती सेवा म्हणजे काय? जेवण वाढण्याची सेवा. जेवण वाढण्याची सेवा. आता किती वाईट वाटतं ना. काही लोकांना वाटतं मी कशाला वाढू जेवण. अरे ही काय आहे? ती सेवा नाही आवडत. तेव्हा ते डायरेक्ट मी पास्टर झाला पाहिजे. 4:11 4:11 वाचा फास्ट मध्ये पटापटा लवकर. काही लोकांना पाळक व्हायला पाहिजे. अरे पाळक व्हायचं म्हणजे काय सोपं आहे का? तुम्हाला काय करायला लावलंय अगोदर? कोणची सेवा करायची अगोदर? पंक्ती सेवा नंतर
तुम्ही. त्यांनी डायरेक्ट जाऊन काय केलेलं आहे, सुवार्तेची घोषणा केलेली आहे फिलिपने. प्रेज द लॉर्ड. काय केलेलं आहे, सुवार्ता सगळ्यात मोठी सेवा आहे म्हणा. सगळ्यात मोठी सेवा. म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, सुवार्ता तुम्ही वचन सांगा लोकांना, सुवार्ता सांगा. तेल मीठ पाणी वाटायचं नाही. काय नाही वाटायचं, तेल वाटायचं नाही, मीठ पाणी नाही. काय वाटायचंय, वचन. वचन. वचन आपल्याला काय करायचं आहे, सांगायचंय. आज सगळ्यात महत्वाचं, काही कामाला नाही येणार, चमत्कार होणार आहे येशूच्या नावाने, पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, वचन आहे. हे वचन आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. प्रेज द लॉर्ड. डायरेक्ट पाळक नाही व्हायचं. सुवार्ता सगळे सांगू शकतात तुम्ही. Yes. मला दिसलं, मला असं झालं, या अजिबात नकोय. तुला वचन नाही दिसत का, आ भरपूर लोक भेटतील तुम्हाला बरं का, इकडं तिकडं सगळीकडे भेटतील. त्यांना दिसायला लागतं. अरे तुला देवाचं वचन का दिसत नाहीये, तू देवाचं वचन सांग. ती आहे देवाची सगळ्यात मोठी आज्ञा आणि ती सगळ्यात मोठी सेवा आहे. हालेलुया. काय आहे सगळ्यात मोठी सेवा आहे. सिरियस झाले सगळे. सगळ्यात मोठी सेवा कोणची आहे, देवाचं बोला ना. वचन. शेजारच्या बोला ना, देवाचं वचन. वचन सांगणे. Yes. कोणची सेवा आहे, सुवार्तेची सेवा. सगळ्यात मोठी सेवा म्हणजे देवाचं वचन घेऊन जायचं. त्याच्यामध्ये काय, आत्मानी जीवन आहे. आत्मानी जीवन ज्या वेळेस लोकांकडे आपण घेऊन जातो, ती सगळ्यात महत्वाची देवाची काय आहे, आज्ञा आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही आणि मी आज्ञा पाळत आहे, येशूला आनंद होत आहे. स्वर्गात गेल्यानंतर म्हणे, माझा भला विश्वास दास आहे, टाळ्या वाजवायच्यासाठी. हालेलुया. काय वाजवतं त्यासाठी, नाही ना पास्टर मला लाज वाटते, येशू बनवून मला पण लाज वाटते. करा स्टाईल. काय करतो, नाही ना आम्हाला ती शेजारी असं आहे तसं आहे, पण येशू बनवून, हा तू शेजारीकडे जा, इकडं जा, तिकडं जा. लाज वाटून द्यायची का, हा काम करायला लाज नाही वाटत. सुवार्ता सांगायची. मी तुम्हाला सांगतो, मी काम केलेलं. मी आता स्पष्ट सांगतो, मी टॉयलेट स्वच्छ करायचे काम केलेले, घाण उचलून इकडे तिकडे, तेव्हा लाज नाही वाटली मला. आणि देवाचे वचन सांगायला आपल्याला लाज वाटते. काय उपयोग आहे तुमचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फार मैं 8-8 घंटे काम करतो ब्रदर, पेंटिंगचं काम करतात, टांगून काम करतात कितीतरी वेळेस, पण देवामध्ये पुढे आहेत ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करायचंय, काम करा तुम्ही, पण संडेचा दिवस कोणाला द्यायचा नाही. आज सगळ्यात महत्वाचं काम आपण, आपलं काम आपण शरीरासाठी काम करतो, पण जर ज्याच्यापासून आत्मा आहे, ज्याच्यापासून जीवन आहे, ते पण काय आपल्याला दुनियाला काय करायचं, सांगायचं आहे, घोषणा करायची आहे. काय करायची आहे, घोषणा करायची का नाही. फिलिपाला कोणची सेवा दिली, पंक्ती सेवा. पंक्ती सेवा वाढायची. आता आज बघू किती लोक जेवण वाढतात. कोणची सेवा दिली फिलिपाला, मी किती शिकलेला असो किंवा काही असो, पण जर देवाच्या दारात आलो ना आपण, सगळ्या प्रकारची सेवा केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय, चटया मी टाकतो, चटया कधी कधी, आता स्तवंती यायला लागले, झाडू मारतो, सबू दे. काय काय सेवा आहे. तुम्हाला पुढे डायरेक्ट पास्टर व्हायचं नाही, पास्टर नाही होऊ शकत. पास्टर व्हायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमच्या डोक्यावर हात ठेवून तुम्हाला प्रार्थना करावी लागेल. त्याच्यानंतर पंक्ती सेवा करावा लागेल. पंक्ती सेवा नंतर काय करावं लागेल, सुवार्ता, तुम्हाला झाडू मारावं लागेल, सुवार्ता करावं लागेल. सुवार्तेमधून परमेश्वर तुमच्याद्वारे काय करणार आहे, चिन्ह चमत्कार करणार आहे. मग तुम्ही ते 5 पदरी सेवा चालू होणार आहे. 4:11 वाचूया फास्ट. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, यासाठी की त्यांनी पवित्र जनांच्या सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीरात. त्यानेच कोणी काय नेमलेलं आहे, प्रेषित, प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, 3rd नंबर सुवार्तिक, सुवार्तिक, त्याच्यानंतर पाळक, पाळक, शिक्षक. शिक्षक.
बाळगणं सोपं आहे का? नाही. सगळ्यात बेस्ट देवाची आज्ञा पाळायची, मला त्याला आवडतं. 12 प्रेषितांनी काय केलं? सुवार्ता सांगितली. ती सुवार्ता सांगत गेले ती. आमेन. हालेलुया. ही सेवा सांगायची आपल्याला. Yes. हिशोब आपल्याला हिशोब विचारेल. Yes. मी हिशोब विचारेल तर आपल्याकडे हिशोब द्यायला 2 गोष्टी पाहिजेत. येशू मी सुवार्ता सांगितली, तुझं वचन सांगितलं, या गोष्टीशिवाय तुमच्याकडून माझ्याकडून कोणत्या गोष्टीचा हिशोब मागितला नाही पाहिजे. हालेलुया. नाही तर आपण काय करतो? आपण सुवार्ता सांगता बुर. तरुण मुलांनी काय करा? तरुण मुलांना सुवार्ता सांगा, मुलींनी मुलांना सांगा. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही प्रभूमध्ये जर जास्त असले तर लेडीज लोकांनी जेंट्सला पण सांगू शकते. सगळीकडे एकमेकाला काय करू शकतो? सांगू शकतो. प्रेज द लॉर्ड. याचे काही पाहिलेत. तरुण मुलींनी सांगितली सुवार्ता, फोनवर आम्ही सुवार्ता सांगतो सांगता कधी गप्पत रमल्या आणि कधी हुर झाल्या. ही कोणची सुवार्ता आहे? तुम्ही माझ्या बहिणी भाऊ आहेत, तुम्ही सत्य सांगितलं पाहिजे. चर्चमध्ये जोडे जुळवायचे काम आहेत. असं चालतंय का? ही सुवार्ता आहे का? हा, प्रेज द लॉर्ड. तुमच्याकडे पाहून आहे ना, लोकांनी, गावातल्या लोकांनी, बाहेरच्या लोकांनी काय दिली पाहिजे? साक्ष दिली पाहिजे. ब्रदर आलेले आहे, पास्टर आलेले आहे. आज आमच्या पास्टर बद्दल आम्हाला गर्व आहे. खरंच त्यांनी सेवा केलेली आहे. त्यांच्याकडे पाहिलं ना, लोक म्हणायचे फादर आले. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही सुवार्ता सांगत असेल तर तुमच्याकडे माझ्याकडे काय पाहिजे? साक्ष जपली पाहिजे आपली. कुठं नाही करायचे तितके, दारू प्यायचे, गुटखे खायचे, सगळ्या लोकांसमोर शिव्या द्यायच्या आणि इशू घेऊन जायचा. कोण ऐकणार आहे तुमचा इशू? हा, कुणी नाही ऐकणार. तुम्हाला काय जगावं लागणार आहे? नवरा बायकोचे भांडण मार गल्लीच्या दिल्लीपर्यंत चाललेले आहे आणि सुवार्ता सांगायचे. कोण ऐकणार आहे? तुमचं. काय करावं लागेल? साक्षी बनून जीवन जगावं लागणार आहे. बोला हालेलुया, बोला हालेलुया. पाळक लोक 4-4 बायका, पाळकीन बाई पण की कुठं काय, चर्च लोक पण कुठं काय. साक्ष बनून जीवन जगायचं आहे. फिलिपाने कोणचं जीवन जगलेलं आहे? साक्ष बनून. म्हणून बायबल मध्ये असं सांगितलं, त्याच्या मुली ईश्वरी संदेश द्यायच्या. जर तुमचं जीवन पवित्र असेल, जर तुमची साक्ष असेल, सगळे गावातले लोक ऐकणार. तुम्हाला माहिती आहे की शोभ्रुनी स्त्री होती. मला शोभ्रुनी स्त्री यावं कृषी वर्तमानामध्ये सांगितलेले. मला असं वाटतं 3-4 अध्यायामध्ये, ज्या वेळेस तिला येशूने सांगितलं तुला काय आहे? 5 नवरे. प्रेज द लॉर्ड. तर ज्या वेळेस तिला कळालं त्यावेळेस ती म्हटली की येशू तुम्ही खरोखर काय आहे? मसीहा आहे. हो, त्यावेळेस तिने गावात गेली आणि गावात जाऊन लोकांना सांगितलं. अख्खं गाव काय झालेलं आहे? सगळं कोणाकडे आलेलं आहे? येशूकडे आलेलं आहे. कोणाकडे आले? तुम्ही जर सुवार्ता सांगितलं तर गाव आलं पाहिजे. काय होती ती? कोणची स्त्री होती ती? बोला ना, कोणती? वैश्यश्री म्हणलं तरी चालेल. 5 नवरे म्हणल्यावर काय? व्यभिचारी. प्रेज द लॉर्ड. पण ज्या वेळेस तिने गावात जाऊन सांगितलं येशू सांगते, येशूने तिच्या सांगते बोलला आणि बोलल्यानंतर तिचं जीवन काय झालेलं? बदललेलं आहे. व ज्या वेळेस येशू तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये येत आहे, आपलं जीवन काय झालं पाहिजे? बदललं पाहिजे. आणि ज्या वेळेस बदलतं तो बदल बाहेर दाखवा. नुसता बदल घरीच दाखवतो, नवऱ्या पुढे दाखवतो, बायको पुढे दाखवतो, लेकरा पुढे. तुझा बदल बाहेर पाहिजे. कुठं पाहिजे बदल? बायकोला मरणाचं मारायचं, नवऱ्याला पण मारतात बायका, धडाधड दोष घालतात. आणि काय म्हणतील लोक? काय ऐकणार आहे तुमचं साक्ष बाहेरच्या लोकांनी काय झाली पाहिजे? पाहिली पाहिजे. शोभ्रुनी स्त्रीला बदललेलं कुणी पाहिलं? गावांनी पाहिलेलं आहे. तुम्हाला आणि मला गावांनी पाहिलं पाहिजे. या बदललेला आहे. लोक म्हणले पाहिजे पास्टर आहे, लोक म्हणले पाहिजे ते चांगले आहे. लोकांनी तुमचं काय घेतलं? नाव घेतलं पाहिजे. काय कधी होणार आहे? त्यावेळेस येशू तुमच्या जिंदगीमध्ये येणार आहे, त्यावेळेस होणार आहे. हालेलुया, 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 हालेलुया. शोभ्रुनी स्त्री जर तिचे 5 नवऱ्याला घेऊन गेले असते तर कुणी आला असतं का? ती म्हणला असतं बाबा आम्ही नाही येऊ शकत, जा.
तिने तिचं पाप सोडलं, आमेन. हालेलुया. तिने तिचे गुन्हा काय केलेला आहे, येशूकडून काय करून घेतले, माफी करून घेतलेली आहे. आणि त्यावेळेस ती निघालेली आहे, हालेलुया. ज्या वेळेस ती निघालेली आहे, त्यावेळेस गाव गोळा झालेला आहे. हालेलुया. आता आपण पिल पकड नंतर बघू. अगोदर आपण चौथा अध्याय काढू, तो 28 वाचा फास्ट मध्ये. 4:28. ती स्त्री तर आपली घागर तिथेच टाकून नगरात पाय दुखतात का? नाही. पण दुखतात असेल तर उभे राहा, उभे मग. ती स्त्री तर आपली पाय घागर दुखतात? टाकून नगरात गेली व लोकांना ज्यांचे पाय दुखत असेल त्यांनी उभे राहा. परत एकदा वाचू आपण. हा, ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त मी असेल का? काही सर्व केलेले ज्याने मला सांगितले ज्यांनी मला सांगितले तो मनुष्य पहा, तो मनुष्य तोच पहा. ख्रिस्त असेल काय? आता खूप महत्वाचं, लक्ष द्या. हालेलुया. वचन काय करणार आहे? जीवन बदल. तुमचं जीवन बदलणार. वचन काय आहे? आत्मा आहे. वचन काय होणार आहे? वचन तुमचे काय करणार आहे? तोच दाखवणार आहे. हालेलुया. वचन, येशूने काय वचन सांगितलं? तुला किती नवरे? 5 नवरे. हा? 5 नंबर. वाचा किती? 16-17. 16-17 वाचा. तो तिला म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावणार. ती हा. स्त्री- वचन गेलं. आता मी तुम्हाला अगोदर काय सांगितलं? हा, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या, वचनाद्वारे. ख्रिस्ताने वचन सांगितलं. आणि वचन सांगितल्यानंतर काय झालेलं आहे? बदल. वचन. तिला काय मिळालेलं आहे? जीवन मिळालेलं आहे. आणि जीवन मिळाल्यानंतर तिच्या पापाची काय झालेली आहे? क्षमा झालेली आहे. डायरेक्ट जाऊन तिने काय केलेलं आहे? गावात जाऊन सांगितलं. गावात गेली ती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. गावात गेली म्हणजे ती काय पहिल्या अवतारामध्ये गेलेली नाहीये, पाप घेऊन गेलेली नाहीये. तुम्ही आणि मी पापच घेऊन येतोय. प्रार्थना करतात पाप पण आणि पाप पण घेऊन येतात, खिशात तंबाखू घेऊन येतात. असं जायचं का आपण? नाही, नाही. काय घेऊन गेली ती? वचन घेऊन गेली. वचन. हालेलुया. बोला ना, किती लोक माझ्या बरोबर आहे? बोला हालेलुया. काय घेऊन गेली ती? वचन घेऊन गेलेले. वचन घेऊन गेलेले लोकांना सांगितलेलं आहे की आज आपल्या तिची कोणाबरोबर भेट झालेली आहे? ख्रिस्ताबरोबर. ख्रिस्ताबरोबर. लोकांनी पण विश्वास ठेवला. लोक काय झालेले आहेत तिथं? येशूकडे आले. वाचा त्याच्यामध्ये. हा, ते नवऱ्याचं वाचा ना, 16-17-18. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. तो तिला म्हणाला, तो 16 तिला मध्ये. म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावणार. हा. ती स्त्री म्हणाली, मला नवरा नाही. येशूने तिला म्हटले, मला नवरा नाही हे ठीक बोललीस, हा. कारण तुला 5 नवरे होते आणि आता जो तुझ्या बरोबर आहे तो तुझा नवरा नाही हे तू खरे सांगितले. हा, ती स्त्री त्याला म्हणाली, महाराज आपण सतेष्ट हे आता मला समजले. हा, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जे ते उपासना केली पाहिजे. हा. म्हणजे येशूचं वचनामुळे तिथं आत्मा गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे ती मेलेली होती. पापामुळे काय झालेली होती? ती मेलेली होती. पण वचनामुळे ती काय झालेली आहे? जिवंत झालेली आहे. हालेलुया. येशूमुळे. हालेलुया. हा, येशूने वचन सांगितलं. येशूच्या शब्दातून निघणारे बोल म्हणजे काय? वचन आहे. वचन. वचनच आहे. आमेन. तो बोलला नसता तर कार्य झालं. ती वाचली असती का? नसती वाचली. तुम्ही मी काय करायचं आता? दुसऱ्यांना वाचवायचे, तू आता सांगायची. चांगलं बोलायचं. सांगायचं का नाही? सांगायचं. आ? हालेलुया. सांगा. तुला किती नवरे आहेत? 5 आहे. सांगा. तू काय करत आहे? असं करत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन बोला. आमेन. देवाचं वचन बोलल्यानंतर वचनाद्वारे ती काय करणार आहे? विश्वास ठेवणार आहे. आणि काय होणार आहे? तिचं जीवन काय, त्याचं जीवन काय होणार आहे? बदलणार आहे. आमेन. हालेलुया. 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 बोला हालेलुया. हालेलुया. एकमेकाला जागा करा. बोला हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आज माझा सांगायचा जो विषय आहे सुवार्ता. की आपण काय केलं पाहिजे? सुवार्ता सांगितली. सुवार्ता सांगितली पाहिजे. आणि आपली साक्ष पण काय केली पाहिजे? जपली पाहिजे. जपली पाहिजे. आमेन. आणि आपण वचनामध्ये काय झालं पाहिजे? आपण उभं राहिलं. वाढलं पाहिजे. वाढलं झालं पाहिजे का नको? आता येऊ परत फिलिपकडे येऊ आपण. चला, हा, 6वा अध्याय करा. मग त्याला पहिली जी सेवा दिलेली आहे, तर दुसऱ्या वचनामध्ये काय सांगितले?
वचनाची 2 नंबर गोष्ट वचनाची सुवार्ता सांगितलेली आहे. 3 नंबर जे आहे त्यांनी काय केलेलं आहे, ख्रिस्ताची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. वाचून त्याच्यामध्ये प्रेषित 7 मध्ये मग देवाच्या वचनाचा प्रसार होत 7, गेला. 4 ते 8 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. ही गोष्ट सर्व लोकांना पसंत पडली आणि त्यांनी विश्वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष स्तेफन आणि फिलिप, प्रकर, निकानूर, तिमोन, पार्मिना व यहुदी मतानुसारी निकलाव अत्युखियकर यांची निवड केली. त्यांना त्यांनी प्रेषितांसमोर उभे केले आणि त्यांनी प्रार्थना करून त्यांच्यावर हात ठेवले. मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला. यरूशलेमात शिष्यांची संख्या फार वाढत गेली. याजक वर्गातीलही पुष्कळ लोकांनी या विश्वासाला मान्यता दिली. काय वाढत गेलं त्या ठिकाणामध्ये, पण देवाच्या वचनाचा प्रसार होत गेलेला आहे. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. किती लोकांना निवडलं? 7 लोकांना निवडलं. 7 लोकांना जेवण वाढायचं. पण त्याच्यामधला पुढे गेलेला व्यक्ती कोण आहे? मला तर असं वाटतं सगळे पुढे गेलेले आहे. पण हा जो फिलिप आहे, हा फिलिपाने काय केलेला आहे, त्यांनी गावोगावी जाऊन काय केलेलं आहे, देवाची सुवार्ता सांगितली. त्या प्रेषित 8 मध्ये पण सांगितलं ना, 8:35 ते 40 मध्ये. तेव्हा फिलिपाने बोलावास आरंभ केला व या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशू विषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले. तेव्हा शंट म्हणाला, पहा, हे पाणी मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे? तेव्हा त्याने रथ उभा करावयास सांगितले आणि फिलिप व शंट असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. प्रेस द लॉर्ड. काय दिलं त्यांनी? बाप्तिस्मा. 4 वचनामध्ये सगळे आपण उभं राहू सगळेजण. तेव्हा त्यांची पांगापांग झाली होती. 4 वचनापासून वाचू आपण. तेव्हा त्यांची पांगापांग झाली होती. ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायांनी त्यांनी सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली आणि त्या नगरात आनंद झाला. तर बायबल मध्ये काय सांगितलं, त्यांनी काय केलेलं आहे, सुवार्ता सांगितली. आणि फिलिपाने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केलेली आहे. फर्स्ट नंबर ड्युटी त्याला काय मिळालेली आहे, पंक्ती सेवा. सेकंड नंबर त्यांनी काय केलेला आहे, सुवार्तेची घोषणा. म्हणून सुवार्तेची घोषणा, वचनाची घोषणा. वचन सांगणं म्हणजे काय आहे, सुवार्तेची घोषणा. प्रेज द लॉर्ड. मला काय करायचंय आता, देवाच्या वचनाची घोषणा करायची. फर्स्ट नंबर काय करायचंय, बोला ना, काय करायचं? फर्स्ट नंबर जेवण करायचे. काय करायचं अजून? चॉकलेट खायचे. घोषणा. लहान लेकरांनी पण महत्वाचे बरं का, लहान लेकरं पण खूप महत्वाचे. लहान लेकरं पण काय करू शकतात, देवाची सुवार्ता सांगू शकतात. तुम्हाला माहित आहे का, म्हणा 5,000ला जीव घातला. किती लोकांना जीव घातलं? 5,000. मला असं वाटतं यहोवान कृषी वर्तमान 6व्या अध्यायामध्ये बघा, त्याच्यामध्ये 5,000 लोकांना काय केलेलं आहे, जीव घातलेला आहे. त्याच्यामध्ये एक लहान लेकरू होतं आणि त्या लहान लेकराने 5 भाकरी आणि किती माश्या दिलेल्या आहेत, 2 माश्या दिलेल्या आहेत. म्हणजे त्याने काय केलेले आहे, सुवार्ता केलेली आहे. आता हे कोणाला ऐकायला भेटतंय, लहान लेकरांनी दिले 5 भाकरी. इकडे लहान लेकरू यार कोणतरी, या इकडे दोघी. लहान लेकरांनी बसा खाली, त्यांच्याकडे पाहून थोडं स्माइल द्या. लहान लेकरांनी भाकरी दिल्या. काय दिलं? आणि आपण दशमांश देत पाहतो. आपण 10वाच भाग द्यायचा. पण लेकरांनी काय दिलं? 5 भाकरीतला त्यांनी 10वा भाग काढलेला नाहीये. लेकराने काय केलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. तुम्ही आणि मी काय करत आहे, तर तुमच्या आणि माझ्यासाठी काय आशीर्वाद आहे. हालेलुया. आता दशमांचा जमाना गेला. म्हणा दशमांचा जमाना गेला. करा असं करा, गेला जरा कोणती देवानं स्टाईल. दशमांचा जमाना काय झाला, गेला. आता
आता अनलिमिटेड करू शकता तुम्ही. Yes. काय करू शकता? Unlimited. अनलिमिटेड. तुम्हाला माहिती आहे का प्रीशिताकडे लोक काय करायचे, सगळे शेती भीती विकून काय करायचे, त्यांच्या पायाजवळ आणून टाकायचे. म्हणजे काय झालं ते अनलिमिटेड. पूर्वी जुन्या करारामध्ये काय असायचं, 10 भाग द्यायचा. 1000 रुपये मिळाले की किती द्यायचे? 100 रुपये द्यायचे. आणि 20,000 मिळाले तर किती द्यायचे? 2,000 द्यायचे. पण आता दशमांशच्या ऐवजी आता तुम्हाला काय करायचंय? अनलिमिटेड द्या. अनलिमिटेड प्यारा शेतीमध्ये शेतीमध्ये काय करा? अनलिमिटेड पेरून टाका. पेरायचं का नाही? एक गहू पेरतात. काय लोक, किती लोक एक गहू पेरतात सांगा बरं? हा, समजतंय का? लक्ष द्या. किती लोक एक गहू पेरते? काय करते? स्वतःच मानल्यावर लई. असं करा, स्वतःच मानल्यावर लई. मुलं करायचं मग कष्ट. अरे कोणाचा फोन येतो या? स्वतःच मानल्यावर लय कष्ट. आणि देवाचं मानल्यावर बुट्ट काहीतरी आणून द्यायचं. ते कागद टाकून इकडं. स्वतःच मानल्यावर लय एक कागद. आणि एवढे हा कागद द्यायचा, त्याच्यात बुट्टे पैसे टाकायचे. कसे पैसे टाकायचे मला? बुट्टे पैसे. एवढे मोठं पाकिट आहे. या पाकिटात किती पैसे बसू शकतात सांगा ना? अनलिमिटेड. म्हणा अनलिमिटेड बसू शकतात. किती बसू शकतात? लेकरांनी किती दिले? त्या लेकराला किती दिले लेकरांनी? 5 भाकरी. करा असं 5 भाकरी 2 मासे. भाकर वाल्यावर चुलीवरचं खायला मुंबईला जातील. कुठं जातील? चूल लय आवडती त्याला. आता घरातलं आवडायला त्याला गॅसवरचं जेवण. काय सांगितलं? कसं द्यायचं? कसं द्यायचं याच्यामध्ये? घरी आणताना पण मटण कसं आणतात? करतात कसं? आणि देताना देवाला बुट्ट एखादा पीस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला तुम्हाला सांगायचं काय आहे? लहान लेकराने काय केलेलं आहे? स्वार्थ केलेले आहे. येशूसाठी काय केलं? येशूसाठी देऊन टाकलं. अनलिमिटेड. काय दिलं येशूसाठी? अनलिमिटेड. मला वाटत मी माझी अशी सिस्टीम आहे आमच्या घरामध्ये करतात बरं का. त्यांचा चांगला गुण आहे. आता ते सांगतो मी. पहिला पगार आले का ते देवाला देऊन टाकते सगळे. तसं वचन आहे. प्रथम तुम्ही काय करा? देवाचा सन्मान करा. तुम्हाला शेतीमध्ये कोण काय भेटतं? तुम्ही काय करा? देवाला द्या. पहिलं काय करतो आपण? सगळं गायब करून ठेवतो आणि नंतर उरीसुरीचं देवाला देतो. असं करायचं का? प्रथम काय असेल आमच्या घरामध्ये जे लोक आहेत ना, आता हे तुम्ही पाहतात नाही, हे चटया हे माझ्या बहिणींनी दिलेले आहेत. हे त्यांनी काय केलं? तुम्ही थांबा ना, मी विसरून जाईल. हे चटया त्यांनी दिलेल्या आहे. कसं काय दिल्या? पहिला पगार. कसा द्यायचा? सगळं देऊन टाकायचं. अनलिमिटेड. तुम्ही शेतीमध्ये तुम्ही विचार करून नाही करत. काय काय लोक म्हणतात आम्हाला देवा, आम्हाला दे शाहरुख खान वाणी, मग आम्ही तुला देतो. हे काय? अरे तू पेरलंच नाही तिथं समोर. तू काही गहूच पेरला नाहीये. तुला भेटल कस काय? तुम्हाला करोडाचे आशीर्वाद पाहिजे ना, मग करोडाचा दशमांश सांगा. अनलिमिटेड. करोडाचा अनलिमिटेड किती? हा, करोडाचा अनलिमिटेड काढून ठेवतो आपण. करोडाचा अनलिमिटेड बुट्टे आशीर्वाद. करोडाचं काय? अनलिमिटेड 1 करोड आहे. 1 करोडाचे तर 1 करोडाचा दशमांश किती? अनलिमिटेड आणा ना. मग 50ला 50 आणा. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला 10 भेटले 1000 तर 5000 अनलिमिटेड. म्हणजे त्याचं लिमिटच होऊ शकत नाही. या लेकरांनी काय केलं? सगळं देऊन टाकलं. प्रेज द लॉर्ड. देवा पुढे येताना काय करा? रिकाम्या हाताने येऊ नका. देताना काय करा? अनलिमिटेड द्या. बायबल मध्ये सांगितलं 12 टोकऱ्या काय झालेल्या? भरभरून मिळालेल्या आहे. किती टोकऱ्या मिळालेल्या त्याच्यामध्ये वाचा ना. किती टोकऱ्या मिळालेल्या? 12 टोकऱ्या मिळालेल्या आहे. आणि किती त्यांनी पेरलेलं आहे? त्यांनी 5 भाकरी आणि 2 मासे काय केलेलं आहे? पेरलेलं आहे. म्हणून त्याला काय झालेलं आहे? अनलिमिटेड त्याला पण मिळालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. किती मिळालं? लेकरांनी किती दिले? 5 भाकरी 2 मासे. 5 भाकरी. विचार केला का त्यांनी? आता मग मला भूक लागलेली आहे. लक्ष दे. व्यवस्थित बस. मला आता भूक लागलेली आहे आणि आता मी दिल्यानंतर मी उपाशी मरण.
म्हणजे किती चांगलं वळण लावलं त्या लेकराला. हा, Yes. आज आपल्या लेकरांना वळण लावायचं. आपल्याला Hallelujah. लेकरांना आपल्याला काय करायची, शिस्त लावायची आहे. लेकराला आपल्याला सगळ्या गोष्टी काय करायच्या, शिकवायच्या. एक सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला माहितीये का, आता मी काही गोष्टी याच्या पुढे नाही बोलू शकत. लेकराला सुवार्तेबद्दल काय करायचं आहे, शिकवायचंय. द्यायचं शिकवायचंय. काय शिकवायचंय, देण्याचं शिकवायचंय. प्रेज द लॉर्ड. किती भाकरी त्याला मिळालेल्या आहे शेवटी, 12 टोपल्या. 12 टोपल्या, Praise the Lord. 12 प्रकारचे आशीर्वाद मिळाले त्याला. Amen. बघा, पाहिजे का 12 आशीर्वाद. Yes. मग आता पुढचा आशीर्वाद टाकायचा का याच्यात. नाही. हा, काही लोकांनी महिने झाले दशमांश नाही त्यांचा. महिने देवा बघतो मला, दर महिन्याला माझा दशमांश असतो. दशमांशच नाही करायचा. कसं द्यायचं आहे, अनलिमिटेड द्यायचं आहे. माझा सांगायचा विषय काय, परत एकदा आपण फिलिपकडे येऊ. जा, खाली बसा. हा, फिलिपाने काय केलेलं आहे, फर्स्ट नंबर त्याला कोणची सेवा दिली, पंक्ती सेवा. पंक्ती सेवा. त्याच्यानंतर वचनाची, त्यांनी सुवार्तेची वचनाची काय केलेली आहे, घोषणा केलेली. तिथं त्याच्यानंतर काय झालं, किती चमत्कार चिन्ह झाले त्या ठिकाणामध्ये. 6व्या वचनामध्ये शमरोन शहरी. 6, 8, 6, तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून 4 मध्ये, 4 पासूनच. तेव्हा ज्यांची पांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चौकडे फिरले आणि फिलिप्पाने शमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिप्पाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोक समुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे, वचनाची सुवार्ता सांगत चौखड काय झालेला आहे, फिरलेले आहे. तुम्ही कशासाठी फिरता, सुवार्तेसाठी बिझनेस साठी फिरायचं का, नाही. सांगा ना, बोला ना. नाही. तुमचा बिझनेस तुमच्या बिझनेसच्या ठिकाणी राहू द्या Yes. आणि सुवार्ताच्या ठिकाणी करा. Hallelujah. सुवार्तेला जाताना बिझनेस घेऊन जाऊ नका, Yes. धंदा घेऊन जाऊ नका. लोक ऍक्सेप्ट नाही करणार, म्हणा स्वीकारणार नाही. स्वीकारणार. शेजारच्याला सांगा, काय घेऊन गेले ते. वचन. हा? बायबल मध्ये सांगितली, वचनाची सुवार्ता सांगत चौकूड काय झालेले, फिरलेले आहे. तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, कामाच्या ठिकाणी काम केलं पाहिजे, पण देवाच्या गोष्टीच्या वेळेस देवाचीच गोष्ट झाली पाहिजे. तुम्हाला माहिती का, एका चर्च मध्ये, एका मंदिरामध्ये लोक धंदा करीत होते, बिझनेस करत होते. मला बिझनेस करत होते आणि ते बिझनेस करत, आज सुवार्तेमध्ये बिझनेस नाही करायचा बरं का. सुवार्तेमध्ये बिझनेस नाही करायचा आपल्याला. हालेलुया. एका मंदिरामध्ये लोक काय करत होते, सोनार लोक होते, चौरंग होते, सराफ होते, खुर्दे होते, सगळं होतं. येशू आला, येशूने एक तोडा घेतला आणि तोडा घेऊन घराघरा फिरून त्यांनी काय केले, सराफाचे चौरंग काय करून टाकलेले, उलथे पालथे करून टाकलेले. आणि तिथं काय केलेलं आहे, देवाच्या वचनाची काय, सुवार्तेची काय केलेलं आहे, घोषणा केलेली आहे. समजलं नाही, मला असं वाटतं म्हणून आलेले आलं नाही. येशूने घर तोडा घेतला. परत लक्ष द्या आता बरं का, घर तोडा घेतलेला आहे, घराघरा फिरवलेला आहे, चौरंग काय केलेलं आहे, पालथे केलेले आहे आणि देवाच्या वचनाची काय केलेली आहे, घोषणा केलेली आहे. काय केलं, सुवार्ता. बाजार करायचा का चर्च मध्ये, नाही करायचं. धंदा करायचा का चर्च मध्ये. चर्च मध्ये धंदा चालतो का, बचत गट काढा, औषध काढा, गाया घेऊन द्या, हे धंदा चालतं का. देव हाकलून देत अशा लोकांना. आपल्या मंदिरामध्ये इथं काही असं भरतं का, नाही. इथं काहीच नाही भरत. इथं फक्त देवाचं वचन तुम्हाला आमेन. सांगितलं. हालेलुया. कुणी कोणाची इथं जायचं नाही, स्पष्ट सूचना असते. प्रेज द लॉर्ड. कुणी कोणाला फोन करायचं नाही, दुसऱ्या लोकांना काय करायचं, सुवार्ता सांगायची. कारण की आपल्या एका चुकीमुळं समोरचा मरून जाईल. हालेलुया. एखादा व्यक्ती आत्महत्या करायला उभा राहिलेला आहे आणि आपण त्याला वेगळं काहीतरी डिसिजन देतो, त्याच्यामुळे तो मरतो आणि त्याचा हिशोब परमेश्वर तुमच्याकडून माझ्याकडून घेईल. हालेलुया. त्याच्यापर्यंत एक मुलगी होती, यांच्या कुटुंबामध्येच गेलतो, चायना मधली, बरोबर, नेपाळ मधली मुलगी होती. अक्षरशः ती आत्महत्या करायला चाललेली होती. पण हिंदी मधून मला प्रचार करावा लागला आणि प्रचार केल्यानंतर खरोखर ती बोलली, मी या स्टेपला चालले होते, देवाने सगळ्या गोष्टी वचनातून तिला शेअर केल्या आणि ती मुलगी त्या ठिकाणामध्ये काय झाली, वाचलेली आहे. नाही तर तिने तिचं जीवन संपवित होती. तुम्ही अशा लोकांकडे जा
देवाचं वचन सांगा. तुमचं नका काही सांगू, मी म्हणतो माझं पण नको काही. देवाचं वचन त्यांना सांगा. आणि त्यावेळेस वचन गेल्यानंतर काय भेटणार आहे? जीवन भेटणार आहे. देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये काय करणार आहे? एंट्री करणार आहे. कोणाचा आत्मा जाणार आहे? वचन सांगितल्यानंतर काय होणार आहे? आत्मा जाणार आहे. आणि आत्मा गेल्यानंतर तिथं कोणाची एंट्री होणार आहे? देवाची एंट्री होणार आहे. आणि ज्या वेळेस तिथं देव जातो त्या ठिकाण काय होत आहे? वाचलं जात आहे. जिथं देव जातो ते ठिकाण काय होतं? वाचलं जात आहे. प्रेज द लॉर्ड. मग काय करायचं? चौकट फिरताना काय कशासाठी फिरायचं? हा बोला ना, शेजारच्याला म्हणा. सुवार्तेसाठी एक वेळ काढा, दिवस काढा. नाही जमत नाही, चालता बोलता बोलता काय करा? वचन सांगा. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं त्यांनी? फक्त वचन सांगितलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तर आज सगळ्यात महत्वाचं तुम्हाला किती लोकांना कळलंय सुवार्ता म्हणजे काय? सुवार्ता म्हणजे देवाचं वचन आहे. सुवार्ता म्हणजे येशू विषयी. येशू या जगामध्ये आला, तुमच्यासाठी वधस्तंभावर मारला गेला, पुरला गेला, त्याला देवाने उठवलं आणि तो येशू परत आता आपल्याला घ्यायला येणार आहे. त्याला घ्यायला, तो ज्यावेळेस आपल्याला घ्यायला येईल त्यावेळेस चिन्ह सांगितले. जागे जागे काय होणार आहे? भूमिकंप होणार आहे, लढाया होणार आहे, युद्ध होणार आहे. आता ऐकायला भेटतं ना आपल्याला. प्रेज द लॉर्ड. कशाची चिन्ह आहे? येशू येण्याची चिन्ह आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे? सुवार्ता सांगायची. ठीक आहे. आपण ज्यांचे बाप्तिस्मे झालेले आहेत